आत्यंतिक सुखाची प्राप्ती कशाने होते? भगवंताच्या नामानं. रामात ताकद नाही पण नामात ताकद आहे. रामात ताकद नाही पण गोवर्धन उचलण्यासाठी शक्ती लागते आणि पात्र उचलण्यासाठी भक्ती लागते. गोवर्धन उचलाय भगपात्र उचलाय, मग रामात शक्ती नाही पर मग कशानं दुःख गेलं? भगवंताच्या नामानं. म्हणून हा विचार डोक्यात ठेवावा, की ज्ञान घरला घेऊन जावं. भागवत अमृत कथेचं पान करण्यासाठी शुद्ध भूमीमध्ये सात्विक भाव जागत असतो बरं का माय बहिणीनं. इथं कथा वेगळी, घरी कथा करणं वेगळं. म्हणून 11 महिने संसार करावा आणि 1 महिना आपलं मालकाला येऊन कुठं बी यात्रेला निघून जायचं. खरं सांगलं, मन मोकळेपणा. घरी भांडणं तिरस का गोचडच किंवा घरी ही लेकरं नातं हे सगळे गोंधळच, खापऱ्या डेंबरे. आणि ती काय लांब जात नाहीत, किती बी हाणून लावा. आय आय आज काय करायलीस का? काय खापादारी कुठं ती सारखी यायला. ही गोचडे सुधरू देत नाही. ही त्यांना बी म्हणतात बरं का, नाही माझ्याशिवाय राहतच नाही. कसं राहत घ्या की. इकडे तर दुःख जाईना म्हणून आरडायचं आणि इकडून कोट्यातून बी निघायचं नाही. आलं लक्षात? असो भोगभूमी भक्तीत मादक असते. गंगेचा तट ज्ञानभूमी. तुम्ही भागवत ज्ञान मार्गाचं पारायण करा असं सनत कुमारांनी सांगितलं. आनंदवनात आलेले जिथं आपल्या चित्ताला आनंद भेटतो तिथं भक्ती करावी. कुठे बी करा, मग घरी करा, रानात करा, शेतात करा, वाटणी करा, ड्युटीवर करा, जिथं आनंद येईल इथं. आणि जे आले नाहीत त्यांना बोलवण्यासाठी भृगु ऋषी गेलेले आहेत. अशी असणारी पावन कथा देवाला, सध्या दुर्लभ असणारी कथा देवाला ही कथा दिली नाही. हे आपणाला कथा भेटते जेणेकरून आपण भाग्यवंत आहोत. देवाला दुर्लभ असणारी कथा कर्मभूमी मध्ये आपणाला भेटते. हे ज्ञान यज्ञ. दिव्याला जशी तेलाची गरज आहे तर भक्तीला बी सत्संगाचीच गरज पाहिजे. मनानं घरी बसून नाही चालणार. ही सत्संग आहे. ह्या सत्संगात यावं, इतकं चिंतन करावं, भजन मनाला लगेच डोळ्यातून रडू यावं. लय पिकलेलाच आंबा उरीचा वारा हाल्या हाल्या पडतं का देटाला निबर येत? अरे त्याचं अंतकरण देवाबद्दल हात पगळलेला, त्याला जरा बी भक्ती म्हणलं की नाचत आहे. देटाला लय निबर. आपण काट्या हाणून उठवावं लागतं कुचळ बैलाला. कुचळ बैलाला किती बी काट्या घालायच्या तिथं शिपूट हाली येते. खराच बैल चतुर राहावा. चतुर बैल सहज उघड नसतं. राजा म्हणल्या हा उठून उभारते. तसं आपणाला काट्या घालून चाला की आज आले असते पण कामानं माझं अंग दुखायला, उद्या येते भागाबाई तोच करा माय उद्या या. ही काट्या घालून उठवी ना. आणि म्हणायचं आमच्या नशिबात कुठं. देव म्हणला नसाय काय झालं. आता काय झालं काय तुझ्या नशिबात नसाय? काय दिलं नाही बरं देवानं आपल्याला. देवानं किती कृपा केली आपल्यावर भक्ती करण्यासाठी. महागाच्या टायराला काय म्हणते तू? महागातल्या दिली टिपणी म्हणतात का? तुमच्या गाडीला आल्या का? बरं, आपणाला किती त्यानं 2-2 वस्तू दिल्या त्या देवानं. कधी तर बसून तुम्हाला काळं चिलट माहिती आहे? काळं काळं पहिले आता आहेत कुठं कुठं एकदम बाळ. तिला डोळा कसला बघितला कधी? त्याचं बुबळ केवढं असं. काय देवाची कृपा, काय बनवलं असं. दुनिया बनाने वाले हाय का माहिती मला? म्हणा की मग जर एवढं थोडं उग दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए,
गोपाल कृष्ण भगवान राधेश्याम. देवाला बोलायचं नातं सांगालो बरं. आता आपण कसं बोललो, भक्त बोलालेलं आपण बी म्हणतो का नाही, आलं तसं माझ्या जीवाला काय तर सुख दिले का, लेसा साडी कवा म्हणावं नाही, शेजारी कशी नांदाला आले माझ्या जीवाचा बिडोड केलं. हे कसं बोलणार, मी विनोद म्हणून सांगा ना, तुम्ही कसं बोलायला मालकाला. त्याच रीतीनं भक्त बोलते, दुनिया बनाने वाले काहे को दुनिया बनाय. कधी त्या चिलट्याचा विचार केला, डोळा कसा दिलेला आहे, कसा बनविला असं त्यानं कारखाना. देव म्हणतो तुला काय दिलेलं नाही, दिले इंद्रिय हात पाय काना. आणि पुन्हा म्हणायचं आमचं देवानं काय नीट केलंय. त्याने म्हणला होता आता 2 पाय, 2 हात आणि 2 पाय दिलेत, पुढे 4 पाय आणि 1 शेपूट देतो, मग तर नीट होईल की. भुसा ठेवशी धारच नाही पुन्हा. आता काय करणार, पुन्हा म्हणते कसं काही का सांगावलं माय बहीण. आयुष्यात चाललेलं आहे, भक्तीचं रूप सांगायला लिहिलंय. दिव्याला जसं तेलाची गरज आहे तसं भक्तीलाही सत्संगाची गरज आहे. 9वीदा भक्ती प्राप्त होया नारदजी महाराजाचा सर्व प्रयत्न सफल झाला. जर तुझी म्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये नाही स्थापना केली तर मी हरीचा दास नाही असं म्हणून त्यांनी भागवत कथेला आरंभ केला. आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंताच्या नामाचं प्रेम उत्पन्न केलं, त्यालाच म्हणावं हरीचा दास. आलं लक्षात, काय म्हणावं त्याला, हरीचा दास. प्रत्येकाच्या घरी चिठी दिली तरच लग्न करणारा झाला. आता चिठी द्यायचं म्हणजे सोपं झालं. आला का तुमच्याकडे व्हॉट्सअपवर, आला आला. व्हॉट्सअपवर भक्ती जमते. शंभू महादेव असो, परमेश्वराला साध्य माना, संसारिक सुखाला मानू नका. आता 11ला बंद ठेवू ना कथा, 10-15 मिनिट घेऊ कुकरनाचं आख्यान, आपण थोडं पळतीवर मग जे उद्या पहिल्याच कंदाला जायला येते. उद्या बाबाचं खाड आहे म्हणा आधीच, आजच सांगितलं. उद्या कसं करता यामुळे ती पण सोडून देता. असो, भागवताचं श्रवण, भागवत कथा श्रवण करणं अनेक जन्माचा पुण्याचा उदय होतो. त्यावेळेला भागवत कथा श्रवण करायला वाटते. भागवताच्या श्रवणाने, भागवताच्या पूजनाने पापाचा नाश होतो. भागवताच्या फक्त श्रवणाने सद्गती मिळते असं नाही. आत्मदेव ब्राह्मणाच्या चरित्रातून कथा श्रवणाचा लाभ भेटतो आपल्याला. तुंगभद्रा नदीच्या काठी एक गाव होतं. भक्ती माय बनून जीवनामध्ये तिला गच्च पकडा, भक्तीला सोडू नका. सकाळ संध्याकाळ दुपार जसं तुमच्या शरीराला 3 टाइम अन्नाची गरज आहे तसं तुमच्या मनाला पवित्र नामाची गरज आहे. बहिणीनो, विचार करा, एक दिवशी जरूर जायचं आहे आपणाला. त्या गावामध्ये वस्तू तुम्हाला भेटणार नाही, ती वस्तू इथंच प्राप्त होणार आहे. ह्याचा विचार सत्य सांगाल. असं झडझडून उठा लवकर. जसं एखाद्या आईचा निरोप यावा, गंगा तू आज आली तर बरं नाही, नाहीतर तुझी माझी भेट नाही. सर्व काम टाकून जशी मुलगी निघते आहे तसं आपण ह्याचा विचार करून आजच त्या मार्गाला लागा. पहाटे उठा, जल्दी उठा. जसं लोभ्याचं चित्त धनावर आहे तसं तुम्ही धन कमवा. ही धन कमवून आपलं सार्थक होणार नाही. ह्या धनाला आपल्याबरोबर कोण येऊ देणार नाही. त्या धनाची कोण चोरी करणार नाही. आणि साधू संतांनी सांगितलं, हमारो धन राधा, भगवंताचं नाम सर्वात परम धन. तुंगभद्रा नदीच्या काठी गाव होता. आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. त्या पत्नीचं नाव धुंदुले हिच्या बरोबर राहत होता. आत्मदेव सांगायला आलेला आहे, माझ्याजवळ खाण्यापिण्यासाठी बरेच काही, परंतु माझ्या नंतर खाणारा कोणी नाही, म्हणून मी दुःखी आहे. म्हणूनच मला मृत्यूला कवटाळण्याची इच्छा आहे. मी आत्महत्या करण्यासाठी चाललेलो आहे. महात्मा म्हणाले, तुला मूलबाळ नाही, ही परमेश्वराची कृपा आहे. मूलबाळ परिवार नसला तर असं समजा की देवानं सर्व काही तुमच्या हातानं करवण्याची इच्छा ठरवली. जर काय गुताडा नसला तर बरं का, शबरी मातेपाशी काय नव्हतं. शबरी मातेपाशी पात्र नव्हते पण पात्रता होती. पाय धुण्यासाठी पात्र नव्हते पण पात्रता होती. राम गेले.
आपले पशी ढिगभरून पात्र आहेत. काय काय तर चौघीच्या घरामध्ये एकीच्या त्या भांड्याचा आणि पताट लागला नाही, म्हातारपणा पोतो तिचे निघा पहिलीवरच भागालय, एके जावाच्या भांडीवरच. पात्रता आणि पात्र वेगळे सांगालो मी. पात्रता राहावी अंगावर. तुला मूळ बाळ दिलं ना असं सांगायला सुरुवात केली. जसं देवानं ठेवलं तसं राहावं. एक वेळेस नाथ महाराज मंदिरात गेले, भगवंताला हात जोडून सांगत होते, मला सुयोग पत्नी दिली, मला पत्नी नाही दिली, मला पत्नीचा सत्संग दिला. नाथ बाबा काय म्हणतात गिरजा मातेबद्दल? पत्नी नाही दिली, मला सत्संग दिला.